नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक पी.बी. गोळे, मराठा विद्याप्रसारक समाजाचे गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय सिन्नर, टी.वाय. बी.कॉम विपणन व्यवस्थापन, पेपर क्रमांक 2, प्रकरण क्रमांक 3 विपणन संघटन या प्रकरणाला आपण सुरुवात केलेली आहे. मागील लेक्चरमध्ये आपण विपणन संघटनेची तत्त्वे याचा अभ्यास केला आहे. यामधील तत्व क्रमांक 8 याची माहिती बाकी होती. 8वं तत्व आहे आदेश एकात्मतेचे तत्व. या तत्वातून असं दर्शवलं जातं की कर्मचाऱ्यांवर एकाच वेळेस अनेक पर्यवेक्षकांचं नियंत्रण नसावे. त्याला केवळ एक आणि एकाच पर्यवेक्षकाकडून किंवा वरिष्ठांकडून आदेश दिले जावेत. एकाच वेळेस एका व्यक्तीकडून दिले गेलेले एकात्मिक स्वरूपाचे आदेश हे संघटनेकरता लाभदायक असतात. जर एकाच वेळेस अनेक पर्यवेक्षकांचे आदेश हे कर्मचाऱ्यांपर्यंत जाऊन पोहोचले तर त्याचे कार्य योग्य प्रकारे पार पाडू शकत नाही. म्हणजेच विपणन संघटनेच्या आदेश एकात्मता तत्वाअंतर्गत हाताखाली जे कर्मचारी काम करत असतील या कर्मचाऱ्यांच्या वरती जी आदेश साखळी असते यामध्ये व्यवस्थापकीय संचालक असतो, विपणन व्यवस्थापक असतो, सहाय्यक विपणन व्यवस्थापक, विक्री व्यवस्थापक, विक्री पर्यवेक्षक आणि विक्री प्रतिनिधी अशा प्रकारची साखळी असते. उदाहरण, विक्री पर्यवेक्षक जो आहे या विक्री पर्यवेक्षकाला विक्री व्यवस्थापकाने कामाचे आदेश दिले पाहिजे किंवा कामाचे आदेश दिले जातात. विक्री व्यवस्थापकाने एक आदेश दिला विक्री पर्यवेक्षकाला, सहाय्यक विपणन व्यवस्थापकाने विक्री पर्यवेक्षकाला पुन्हा एक आदेश दिला आणि विपणन व्यवस्थापकाने विक्री पर्यवेक्षकाला पुन्हा एक आदेश दिला, तर हे 3 आदेश जे विक्री पर्यवेक्षकाला मिळत आहे यामध्ये विक्री व्यवस्थापक, सहाय्यक विपणन व्यवस्थापक आणि विपणन व्यवस्थापक या 3 अधिकाऱ्यांच्या आदेशाचं एकाच वेळेस पालन करणं विक्री पर्यवेक्षकाला शक्य होणार नाही. त्यामुळे त्याच्या कामाचा जो गोंधळ आहे हा निर्माण होऊ शकेल. म्हणूनच यामध्ये जे काही विक्री पर्यवेक्षक आहे या विक्री पर्यवेक्षकाला एका वेळेस एकच आदेश देणं महत्त्वाचं आहे. म्हणजेच काम करत असताना त्या विक्री पर्यवेक्षकाचे एकाच कामाकडे लक्ष राहील. आपण मराठीमध्ये म्हण आहे, एक ना धड भाराभर चिंध्या. एखादं काम करायचं जर असेल तर तिथं जर त्या व्यक्तीला जर कामामध्ये जर अनेक प्रकारचे आदेश किंवा अनेक प्रकारची कामं जर एकाच वेळेस करावी लागली तर त्याचा गोंधळ निर्माण होत असतो. या उक्तीप्रमाणे विपणन संघटनेमध्ये आदेश देत असताना जो एकात्मता जो आहे, एकात्मतेचे तत्व जे आहे हे कठोरपणे पाळलं जाणं अपेक्षित असतं. पुढील आपला मुद्दा आहे विपणन संघटनेचे फायदे. जागतिकीकरणाच्या या काळात प्रत्येक व्यावसायिकाला स्पर्धेला गंभीरपणे तोंड द्यावे लागते. स्पर्धा ही यशाची शिडी आहे असे म्हटले जाते. कोणत्याही व्यक्ती खिशात हात घालून या शिडीवर चढून वरच्या टप्प्यावर जाऊ शकत नाही. त्यामुळे प्रत्येक व्यवसायाला बाजारपेठेत आपले स्थान निश्चित करण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात. बाजारपेठेत आपली मक्तेदारी निर्माण करावी लागते. त्यासाठी त्याला संशोधन हाती घ्यावे लागते. त्याचप्रमाणे योग्य अशा कर्मचाऱ्यांकडे कामे सोपवावी लागतात. पुरेसा वित्तपुरवठा करून सर्व कार्यांचे योग्य नियोजन करून त्याला सर्व प्रयत्नांना गतिमान बनावे लागते. हे सर्व प्रयत्न तो विपणन संघटनेमार्फत करू शकतो. त्यामुळे विपणन संघटनेला व्यवसायात अनन्यसाधारण महत्त्व आहे. विपणन संघटनेचे जे काही फायदे आहेत ते आपल्याला ह्या मुद्द्यामध्ये बघायचे आहे. आजचं जे काही जागतिकीकरण आपण बघतो, जागतिकीकरण याचा अर्थ संपूर्ण जग ही एक बाजारपेठ आहे. एक देश संपूर्ण जगामध्ये मुक्तपणे वस्तू व सेवांचं जी काही व्यापार आहे, देवाणघेवाण आहे ते करू शकतो. स्पर्धा म्हटली की यश मिळवण्यासाठी आपल्याला
प्रयत्न करावे लागतात. जसं एखाद्या शिडीवरती जर एखाद्या माणसाला जायचं असेल तर त्या शिडीच्या दोन्ही ज्या बाजू असतात त्या घट्ट पकडून त्याला वर जाता येतं. शिडीला फक्त कुठल्याही प्रकारचा हात न लावता फक्त पायाचा वापर करून तो वरती जाऊ शकत नाही. म्हणजे यश मिळवण्यासाठी सर्वसमावेशक प्रयत्न करावे लागतात. बाजारपेठेमध्ये जी काही विपणन संघटना आहे यांना आपल्या मक्तेदारी निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. तसं मक्तेदारी ही सदृढ व्यापाराच्या दृष्टीनं, ग्राहकांच्या दृष्टीनं घातक अशा स्वरूपाची आहे. इथं मक्तेदारी न म्हणता ज्याला आपण पूर्ण स्पर्धा जी आहे ही पूर्ण स्पर्धा या ठिकाणी विपणन संघटनेमार्फत जो विपणनकर्ता आहे त्यांनी निर्माण केली गेली पाहिजे. सदृढ विपणन संघटनेमुळे जे काही व्यवसायाला फायदे होतात ते आपण एक एक फायदे यामध्ये बघणार आहोत. पहिला फायदा आहे विक्री प्रमाणात वाढ. चांगली विपणन संघटना ग्राहकांचे समाधान, त्यांच्या आवश्यकता, आवड निवड यांच्या आवडीत झालेले बदल, तसे फॅशनमध्ये झालेले बदल यावर लक्ष केंद्रित करते. त्यामध्ये योग्य त्या सुधारणा व बदल घडवून आणून कमी किमतीत जास्तीत जास्त चांगली वस्तू बाजारात उपलब्ध करून विक्री प्रमाणात वाढ घडवून आणणे. त्यामुळे विपणन प्रक्रियेमध्ये विपणन संघटनेला अनन्यसाधारण महत्त्व असतं. म्हणजे चांगल्या विपणन संघटनेमुळे काय होतं आहे की विक्री प्रमाणामध्ये वाढ होते. विपणन संघटनेमध्ये काम करणारे जे काही कर्मचारी असतात ते ग्राहकांचा अभ्यास करून आपली विपणन संघटना चांगल्या प्रकारे कार्यरत व्हावी यासाठी ग्राहकांना कुठल्या वस्तूची आवश्यकता आहे, कुठल्या वस्तूमुळे किंवा कशा प्रकारच्या वस्तूमुळे ग्राहकांना समाधान मिळते, ग्राहकाची आवड निवड काय आहे आणि बदलत्या फॅशनचा ग्राहकाच्या आवडीनिवडीमध्ये काही बदल झालेला आहे का यावरती लक्ष केंद्रित करते. त्यामध्ये जर सुधारणा करण्याची गरज निर्माण झाली मग ती सुधारणा वस्तूमध्ये असेल, वस्तूच्या किमतीमध्ये असेल तर ती सुधारणा घडवून आणण्यासाठी विपणन संघटना त्या ठिकाणी कार्यक्षमपणे मदत करत असते. त्याचबरोबर चांगली वस्तू ग्राहकांना जर बाजारपेठेमध्ये उपलब्ध करून दिली तर नक्कीच वस्तूच्या विक्रीमध्ये वाढ घडून येते. त्यामुळे विपणन प्रक्रियेत विपणन संघटनेला अनन्यसाधारण असं महत्त्व आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर पुढील आपला फायदा आहे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत व्यवसायाचा विकास. आजकालची जर बाजारपेठ बघितली किंवा एखाद्या व्यवसायाला जर यश प्राप्त करायचं असेल तर स्थानिक बाजारपेठ किंवा राष्ट्रीय बाजारपेठ यापुरतंच मर्यादित न राहता आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये विकास घडवून आणण्यासाठी विपणन संघटना ही व्यवसायांना मदत करताना दिसून येते. शास्त्रीय दृष्टिकोन समोर ठेवून निर्माण केलेली विपणन संघटना जागतिक वातावरण आणि त्यांच्या गरजा यावर लक्ष केंद्रित करते. विपणन संघटनेमध्ये काम करणारे जे काही कर्मचारी वर्ग किंवा व्यक्तींचा जो गट जो असतो हा शास्त्रीय दृष्टिकोनातून जागतिक वातावरण कसं आहे, जागतिक स्तरावर जी काही बाजारपेठ आहे यांचा चांगला अभ्यास करून ग्राहकांच्या ज्या काही गरजा आहे या ग्राहकांच्या गरजावर लक्ष केंद्रित करतात. जागतिक स्पर्धेला जर यशस्वीपणे तोंड द्यायचं असेल तर अशी संघटना आंतरराष्ट्रीय दर्जा क्रमांके याकडे लक्ष देते की जेणेकरून आंतरराष्ट्रीय स्तरावर जेव्हा आपण बाजारपेठेमध्ये ग्राहकांना वस्तू उपलब्ध करून देतो त्यावेळेस जे काही स्टँडर्ड्स असतात, प्रमाणके असतात, त्या प्रमाणकाप्रमाणे वस्तू तयार करून ती ग्राहकांना उपलब्ध करून दिली जाते. जसं भारतामध्ये ISI, ISO, ॲग्रोमार्क आहे, त्याचा हॉलमार्क आहे, हा वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तूंसाठी वापरला जातो. तर यामध्ये जो काही हे जे काही ॲग्रोमार्क आहे किंवा हॉलमार्क आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा त्या देशाप्रमाणे वस्तूचा दर्जा आणि शुद्धतेचं प्रतीक म्हणून अनेक प्रकारचे जे काही प्रमाणके वापरली जातात त्या प्रमाणकाप्रमाणे वस्तू तयार करून आंतरराष्ट्रीय बाजारपेठ जे आहे या बाजारपेठेच्या परिस्थितीचा अभ्यास करून संघटना कार्यक्षमपणे काम करतात.
त्याचा परिणाम म्हणून स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय ज्या बाजारपेठा असतील या बाजारपेठांचा विकाससुद्धा आपल्याला होताना दिसून येतो. म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारपेठे जे आहे ही काबीज करणं, त्यामध्ये आपल्या ज्या काही वस्तू असतील ज्या वस्तूंना चांगल्या प्रकारात मागणी निर्माण करणं हे देखील काम विपणन संघटनेच्या माध्यमातून सहजपणे पार पाडता येतं. तिसरं आपला फायदा आहे निर्मितीक्षम विचार. विपणन संघटना वस्तूचे डिझाईन, नियोजन, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, किंमत, निर्णय, वस्तू विकास वितरण धोरणे इत्यादी संदर्भात तार्किक कल्पना आणि स्वतंत्र निर्मितीक्षम विचाराने कार्यरत असतात किंवा कार्य करतात. आता विपणन संघटना ज्यावेळेस बाजारपेठेमध्ये वस्तू उपलब्ध करून देते किंवा व्यवसायाच्या माध्यमातून जेव्हा वस्तू उपलब्ध करतात तर त्यावेळेस त्या वस्तूमध्ये चांगल्या प्रकारचं त्या वस्तूचं डिझाईन करणं याचा अर्थ नक्षी काढणं असं होत नाही. तर ती जी वस्तू जी आहे त्या वस्तूची योग्य अशा साच्यामध्ये किंवा पद्धतीमध्ये ती वस्तू ग्राहकांना प्रेझेंट करणं, त्याचे जे काही विभिन्न प्रकारचे जे काही डिझाईन्स आहे या देखील या ठिकाणी तयार करण्याचा प्रयत्न यामध्ये केला जातो. त्यानंतर जे काही नियोजन आहे की कुठल्या बाजारपेठेमध्ये आपल्या वस्तू विक्रीसाठी उपलब्ध करून द्यायच्या, बाजारपेठेमध्ये कोणत्या प्रकारचे ग्राहक आहेत, ग्राहकाचे उत्पन्न काय आहे, ग्राहकाची मागणी कोणत्या वेळेस असते, या संदर्भातील सर्व जे नियोजन आहे यामध्ये केलं जातं. त्यानंतर कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण. विपणन संघटनेमध्ये जो कर्मचारी वर्ग जो असतो त्याला त्या विशिष्ट कामाचं प्रशिक्षण दिलं जातं. मग तो ज्या स्तरावर काम करत असेल, तो विक्री पर्यवेक्षक असेल, विक्री व्यवस्थापक असेल, सहाय्यक विपणन व्यवस्थापक असेल किंवा विक्री प्रतिनिधी असेल, यांना विपणन संघटनेच्या माध्यमातून ज्या कार्याचं प्रशिक्षण आवश्यक आहे या कार्याचं प्रशिक्षण देखील या ठिकाणी उपलब्ध करून दिलं जातं. त्यानंतर किंमत निर्णयाच्या बाबतीमध्ये जर बाजारपेठेमध्ये जर तेजीची परिस्थिती जर असेल, बाजारपेठेत तेजी जर असेल तर आपल्याला माहिती आहे की बाजारपेठेमध्ये तेजी असेल तर वस्तूच्या किमती ह्या जास्त असतात. अशा परिस्थितीमध्ये ज्या वस्तूच्या किमती ज्या असतात ह्या थोड्या वाढल्या तरी हरकत नाही, परंतु जेव्हा मंदीची परिस्थिती असते तेव्हा माल पडून राहण्यापेक्षा ग्राहकांना व उत्पादक कंपनीला परवडेल अशा किमती आकारून किंवा कधी ना नफा न तोटा या तत्वावर किमती आकारून आपल्या वस्तूंची विक्री वाढवण्याचा प्रयत्न यामध्ये केला जातो. त्याचबरोबर वस्तू विकास धोरणाअंतर्गत कधी काही वस्तूंमध्ये बदल करण्याची आवश्यकता निर्माण होते. ती बदलत्या परिस्थितीनुसार जी वस्तू ज्या आहे या वस्तूमध्ये बदल करावा लागतो, जेणेकरून बदल केल्यामुळे बदलत्या परिस्थितीनुसार ती वस्तू त्या बाजारपेठेमध्ये टिकाव धरू शकते. जसं आजकाल आपण बघतोय की सगळ्यात मोठे बदल हे मोबाईलमध्ये होताना दिसत आहे. या मोबाईल कंपन्या नवीन प्रकारचे फंक्शन, नवीन प्रकारचे ॲप्स हे आणत असतात व ग्राहकांचं जीवन सुकर बनवत असतात. म्हणजे निर्मितीक्षम जो विचार जो आहे हा विपणन संघटनेमध्ये असल्यामुळे त्याचा फायदा विपणन संघटनेला आपल्याला होताना दिसून येतो. चौथा आपला फायदा आहे प्रभावी व्यवस्थापन. विपणन संघटनांमुळे भौगोलिक विभागाची पद्धतशीरपणे विभागणी, वितरण, प्रवाहांची योग्य निवड, विक्रयविरोधी धोरणे, ठराविक कालावधीनंतर कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण इत्यादी मार्फत प्रभावी विपणन व्यवस्थापन काम करत असते. याचा परिणाम म्हणजे विपणन व्यवस्था अधिक प्रभावी बनते, कारण त्यामुळे विक्री आणि उत्पादन विभाग यातच फक्त समन्वय राहतो असं नाही, तर आकर्षक आणि शास्त्रीय पद्धतीनं वस्तू व सेवा बाजारपेठेत आणल्या जातात. व्यवस्थापनाला विपणनामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे, तसं दैनंदिन जीवनामध्ये देखील व्यवस्थापनाला आपल्याला महत्त्व आहे. विपणन संघटनामुळे काय होतं आहे की भौगोलिक विभागाची पद्धतशीरपणे विभागणी केली जाते. आता भौगोलिक विभागाची पद्धतशीरपणे विभागणी म्हणजे काय? जसं की आपण गृहीत धरूया की सॅमसंग या कंपनीचा मोबाईल आहे आणि या मोबाईलला भारतामध्ये पूर्ण बाजारपेठ काबीज करायची आहे.
आता भारतामध्ये जर बघितलं तर आपल्या भारतामध्ये ग्रामीण भाग मोठ्या प्रमाणामध्ये आहे. शहरी भागांमध्ये लोकसंख्या जास्त आहे. त्यामध्ये भारतामध्ये अनेक मोठी शहरं आहेत. यामध्ये दिल्ली असेल, मुंबई असेल, कोलकाता, अहमदाबाद, त्यानंतर चेन्नई आहे. या शहरांमध्ये लोकसंख्या जास्त आहे. महाराष्ट्रामध्ये नागपूर आहे, पुणे आहे, नाशिक आहे. आता ज्यावेळेस तुम्हाला मोबाईल कंपनीच्या मार्फत किंवा मोबाईल ज्यावेळेस तुम्हाला विक्रीसाठी उपलब्ध करून द्यायचं असेल तर प्रभावी व्यवस्थापन त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे काम करतं. कारण की प्रत्येक शहरामध्ये त्या लोकांच्या लोकसंख्येनुसार त्या मोबाईलचा टेक्निकल म्हणून किती वापर करतात त्यानुसार वेगवेगळ्या व्हर्जनचे मोबाईल उपलब्ध करून द्यावे लागतात. म्हणजे भौगोलिक विभागणी चांगलं जर विपणन संघटन व्यवस्थापन चांगलं असेल तर व्यवस्थित करता येते. वितरण प्रवाहाची जी योग्य निवड आहे की कुठल्या बाजारपेठेमध्ये किती प्रमाणामध्ये मोबाईल उपलब्ध करून द्यायचे किंवा इतर वस्तू उपलब्ध करून द्यायचा या प्रवाहाचा अभ्यास केला जातो. त्यानंतर विक्रयविरोधी धोरणे याचा अर्थ वस्तूची जी विक्री आहे या वस्तूच्या विक्रीमध्ये वाढ घडवून आणण्यासाठी जे काही ग्राहकांना प्रलोभनं दिली जातात, जसं की दिवाळीचा सण जवळ आला आहे तर मोबाईलवरती एखादं गिफ्ट देणं किंवा तुम्ही बाजारपेठेमध्ये किराणा दुकानामध्ये जरी बाजार खरेदी करायला गेला तर बऱ्याच दुकानांमध्ये नाशिकमध्ये बघायला मिळालं की खरेदी केल्यानंतर तुम्हाला मास्क किंवा छोटी सॅनिटायझरची बॉटल ही त्या ठिकाणी फ्री ऑफ कॉस्ट उपलब्ध करून दिली गेलेली दिसून येते. म्हणजे यामुळे काय होतं आहे की जे काही ग्राहक वर्ग आहे या ग्राहक वर्गाला आज ह्या 2 गोष्टींची गरज आहे, अत्यंत गरज आहे किंवा त्या गोष्टी तो वापरतोय त्याच्यामुळं त्यातून त्याला आनंद मिळतो किंवा आपल्याला काहीतरी खर्च आपला वाचला अशी भावना त्याच्या मनामध्ये निर्माण होते. ठराविक कालावधीनंतर कर्मचाऱ्यांचं जे प्रशिक्षण आहे हे देखील दिलं जातं. निर्मितीक्षम विचारामध्ये आपण प्रशिक्षणासंदर्भात माहिती घेतलीच होती. त्याचबरोबर यामुळे जे काही कर्मचारी वर्ग आहे यांचं चांगल्या प्रकारे विपणन व्यवस्थापन करता येतं. याचा परिणाम काय होतं, मग विपणन व्यवस्था अधिक प्रभावी बनते. कारण त्यामुळे फक्त विक्रीच वाढत नाही तर उत्पादन विभाग जो आहे आणि विक्री विभाग आहे यामध्ये समन्वय निर्माण होतो आणि आकर्षक आणि शास्त्रीय पद्धतीनं ज्या काही वस्तू आणि सेवा ज्या आहेत या बाजारपेठेमध्ये आणले जातात त्याचा फायदा प्रत्यक्षपणे विपणन संघटनेला होताना आपल्याला दिसून येतो. त्यानंतर पुढचा फायदा आहे कामाचे व्यवस्थापन. जर विपणन संघटना योग्य नसेल तर कामामध्ये अनेक क्रिया नाहक किंवा खर्चिक ठरतात. अशावेळी स्वनियोजित विपणन संघटना विभागणी सातत्याने अधिकार प्रदान, सुस्पष्ट कामाचे स्वरूप इत्यादी बाबत योग्य तो निर्णय घेणे आणि संपूर्ण व्यवसायाची कार्यक्षमता वाढविणे या ठिकाणी सोपे होते. आपल्याला कामाचं योग्य व्यवस्थापन करता आलं पाहिजे. दैनंदिन जीवनामध्ये देखील जो काही व्यवसाय आपण करतो, शेतकरी वर्ग असेल किंवा एखाद्याचं काहीतरी वस्तू सेवा विक्रीचा काही व्यवसाय असेल किंवा आपण कॉलेजमध्ये विद्यार्थी असाल तर यामध्ये व्यवस्थापनाला अत्यंत महत्त्व आहे. विपणन संघटनेच्या माध्यमातून काय होतं आहे की यामध्ये विपणन संघटनेमध्ये काम करणारे जे कर्मचारी असतील यांचं सुयोग्य नियोजन केलं जातं, त्यांना प्रशिक्षण दिलं जातं. त्यामुळे अनावश्यक क्रिया या कर्मचाऱ्यांकडून होत नाही. अनावश्यक क्रिया याचा अर्थ एक काम करण्यासाठी एकच प्रभावी क्रिया आपल्याला करता येते की जेणेकरून त्या ठिकाणी त्या कामाची पुनरावृत्ती होत नाही किंवा ते काम प्रभावीपणे त्या ठिकाणी पार पाडलं जातं. आणि त्याचबरोबर विपणन संघटनेमध्ये कामाची विभागणी योग्य प्रकारे केली जाते. कर्मचाऱ्यांना काम करण्यासाठी अधिकार दिले जातात. त्यांच्या कामाचं जे स्वरूप आहे हे सुस्पष्ट असतं. कोणत्या कर्मचाऱ्याने कशा प्रकारे काम करावं या संदर्भातील जे काही निर्णय आहे ते सुस्पष्ट असतात आणि त्यामुळे संपूर्ण व्यवसाय जो आहे या संपूर्ण व्यवसायाची जी काही कार्यक्षमता आहे ती कार्यक्षमता देखील आपल्याला वाढलेली दिसून येते. त्यानंतर पुढचा आपला शेवटचा फायदा आहे अपेक्षित परिणाम साधणे. की यामध्ये
चांगली विपणन संघटना वस्तूचा दर्जा राखणे, वस्तू आणि सेवा यांचा अखंड पुरवठा करणे, रास्त किमतीमध्ये वस्तू व सेवा पुरवणे, सतत वस्तू विकास आणि संपूर्ण उत्पादन पद्धती आणि वस्तू आणि सेवा यांच्या विपणन प्रणालीत फरक करून ग्राहकांना अधिकाधिक समाधान मिळवून देते आणि अपेक्षित परिणाम साधते. म्हणजे चांगल्या विपणन संघटनेच्या माध्यमातून वस्तूचा दर्जा जो आहे हा दर्जा चांगल्या प्रकारे राखला जातो. वस्तू आणि सेवा यांचा अविरत पुरवठा ग्राहकांना उपलब्ध करून दिला जातो. अविरत पुरवठा याचा अर्थ सातत्याने त्या बाजारपेठेमध्ये वस्तू उपलब्ध असतात. आजकालची जी काही बाजारपेठ आहे या बाजारपेठेमध्ये जवळजवळ 99% जास्त अशा वस्तू आहेत की त्यांचा पुरवठा आपल्याला कधीच अखंडित होत नाही. म्हणजे त्या वस्तू त्या मार्केटमध्ये नेहमी उपलब्ध असतात. त्याचबरोबर वस्तूच्या किमती देखील माफक आहेत, रास्त आहेत आणि चांगल्या प्रकारच्या सेवा यातून पुरवल्या जातात. सतत वस्तू विकास आणि संपूर्ण उत्पादन पद्धती आणि वस्तू आणि सेवा यांच्या विपणन प्रणालीत जो काही फरक आहे हा फरक निर्माण करून ग्राहकांना अधिकाधिक समाधान प्राप्त करून देणं आणि अपेक्षित परिणाम साधणं या गोष्टी विपणन संघटनेच्या माध्यमातून आपल्याला शक्य होताना दिसतात. म्हणजेच एका प्रकारे विपणन संघटना जी आहे या विपणन संघटनेमुळे जर चांगल्या प्रकारची विपणन संघटना असेल तर या 6 प्रकारचे फायदे विपणन व्यवस्थापकांना बघायला मिळतात. यानंतर पुढील लेक्चरमध्ये. धन्यवाद.